हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात दुसऱ्या टप्प्यात 60.96% मतदान, तर महाराष्ट्रात 54.58% मतदान। राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 56.66% मतदान वर्धा मतदारसंघात झालं, तर सर्वात कमी 52% मतदान हिंगोलीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं देशाच्या दृष्टीनं धोक्याचं, शरद पवार यांचा मोदींवर निशाणा। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा दावा, तर खुल्लम-खुल्ला पैशाचं वाटप सुरू होतं, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचाही आरोप। सभेमध्ये पाणी वाटणाऱ्या महिलांना पैसे दिले, आमदार रोहित पवार यांच्या आरोपांवर रवी राणा यांचं पाणी आणि नाश्त्यासाठी पैसे दिल्याचं स्पष्टीकरण। शिवसेनेला कसं बाजूला करायचं यासाठी दिल्लीत 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। 2014 मध्ये तुम्ही केलं ते संस्कार आणि 2019ला दादांनी केलं ती मात्र गद्दारी, धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। काम करणाऱ्या माणसाला धनशक्तीची गरज लागत नाही, बारामतीच्या खासदारांनीच दादांच्या कामावर डल्ला मारलाय, सुनंदा पवारांच्या धनशक्तीच्या आरोपाला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर। म्हातारं खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरते, दादाच्या लक्षात आलं की म्हातारं काय किल्ली देत नाही, सदाभाऊ खोत यांचा शरद पवार आणि अजित पवारांवर हल्लाबोल, तर सगळे पाकिट मारेत हे खोतांना पटलं, जितेंद्र आव्हाडांचा टोला। काँग्रेस नेते नसीम खान यांचा स्टार प्रचारक पदाचा राजीनामा, 48 मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे नसीम खान नाराज। मवियाच्या काळात मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीत काही सापडलं नाही, देवेंद्र फडणवीसांचा मविया सरकारवर गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस खोटाळे, फडणवीस अटक करणार होते म्हणून एकनाथ शिंदे पळून गेले, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। मविया सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि काही जणांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि भुजबळांचे निकटवर्तीय अंबादास खैरेंकडून अर्जाची खरेदी, तर शांतिगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार। पक्षानं सांगितल्यास नाशिकमधून निवडणूक लढणार, नाशिकची जागा आधीच अजित पवार गटाला सुटली, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेचीच, आज किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी जाहीर होईल, संजय शिरसाटांची माहिती। वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, उत्तर मध्य मुंबई माझ्यासाठी नौखा मतदारसंघ नाही, वर्षा गायकवाड यांना खासदार करून दिल्लीला पाठवणार, ठाकरेंचं विधान। भाजपचे निवडणूक प्रभारी दिनेश शर्मांची स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा, पूनम महाजन आणि उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत, पण कोणत्याही नावाचा स्पष्ट उल्लेख नाही। निधी वाटपावरील वक्तव्यावरून अजित पवारांना क्लीन चिट, तर कालपर्यंत आरोप झाले, आता क्लीन चिट कशी, ठाकरेंचा सवाल। आघाडीपेक्षा कोणी मोठा नाही, विशाल पाटलांवर कारवाई करायला हवी होती, संजय राऊतांची टीका, तर पक्ष माझ्यावर कारवाई करेल असं वाटत नाही, विशाल पाटलांची प्रतिक्रिया। पवार गटाचे अभिजित पाटील चेअरमन असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 गोडाऊन सील, 435 कोटींच्या कर्ज प्रकरणी द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची कारवाई। व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, तर देशातील निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।